मॅनेजर साहेब, नाही नाही, एकच मिनिट जरा ऐका ना माझं. मी तुम्हाला याकरता फोन केला आहे की म्हणजे आमच्या जमिनीवर आम्हाला लगेचच फॅक्टरी सुरू करणं जमणार नाही, त्यामुळे काम सुरू करायला थोडा विलंब होईल आमच्याकडून. हां, अहो नाही नाही, प्रॉब्लेम म्हणजे काय झालं काय की ज्या जमिनीवर आम्ही फॅक्टरी बांधणार आहोत ना, म्हणजे फॅक्टरी बांधणार होतो, ती जमीन निवासी जागांकरता आरक्षित आहे. त्यामुळे त्याच्यावर व्यवसाय नाही करता येणार. त्यामुळे आम्हाला सगळ्या परमिशन्स मिळतील, पण त्याकरता थोडा वेळ लागेल. म्हणून म्हणतोय की आम्हाला काय. हां, बरं. का खरंच? अहो पण म्हणजे तुम्ही तुम्हाला चालेल का तसं? मॅनेजर साहेब, मग तुमचे आभार कसे मानू तेच मला कळत नाहीये. म्हणजे तुम्ही अगदी चुटकीसरशी आमचा प्रॉब्लेम सोडवला तो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. काय झालं? अगं, आपला प्रॉब्लेम मॅनेजरने असा चुटकीसरशी सोडवला. म्हणजे लक्ष्मी, मी मॅनेजर साहेबांना सांगितलं ना की असंच आहे, आम्हाला थोडा वेळ लागेल, तर ते म्हणाले तुम्ही चिंता का करताय? अहो, आमचं एक वर्कशॉप आहे, त्यांचं एक वर्कशॉप आहे, आणि ते म्हणाले की ते वर्कशॉप आम्ही वापरत नाही आहोत, तर तुम्ही तुमचा व्यवसाय तिकडे सुरू करू शकता, त्यामुळे तुम्हाला थांबायची काहीच गरज नाहीये. अहो बाई, खरं की काय? हो, म्हणाले की जर तुम्हाला ती जागा बघायची असेल तर कधी येऊन बघू शकता. म्हटलं ठीक आहे, चालेल. देवाची कृपा, दुसरं काही नाही. एकदा देवाच्या मनात आलं ना की सगळे मार्ग सुखकर होतात बघा. खरंच ग. काय रे? अरे हा, तूच दिला होतास ना आम्हाला. यांच्या नाही, अगदी बरोबर बोलतोयस. हा बाळकृष्ण आपण यांच्या वर्कशॉप मध्येच ठेवूया. याच्याच पावलाने देव यश देणार आहे. आता जे आपल्या मनात आहे ना, जी आपली स्वप्न आहेत ती सगळी पूर्ण होणार बघ, नाही का हो? नक्कीच.